श्री स्वामी समर्थ मंजिरी डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालकाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। इथे मी पालक धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि आता इथे मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर व्यवस्थित हा चिरून घ्यायचा आहे आपल्याला पालक इथे। त्यानंतर मी इथे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे आणि इथं मी मुगाच्या डाळीचं पीठ वापरणार आहे आणि त्याचबरोबर मी लसूणसुद्धा ठेचून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे ह्या सामग्री लागणार आहे। पुढे आपल्याला मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर इथे मी मोहरी, जिरे हे असं आपण फोडणी करून घेणार आहोत। ठेचलेला लसूण हा सुद्धा ह्याच्यात मी घालत आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे जे आपण बारीक चिरून घेतलेलं होतं हे सुद्धा आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा हळद घालायची आहे, छोटा चमचा। 1 छोटा चमचा आपल्याला आपण इथे हळद घालणार आहोत। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले। त्यानंतर मी थोडेसे जिरा पावडरसुद्धा यात टाकलेली आहे आणि धणे पावडर ही सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। त्यामुळे भाजीला हा फ्लेवर छान येतो। धणे जिऱ्याची पूड आपण टाकली की भाजी छान लागते। त्यानंतर मी इथे आता लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण ठेवू शकता तिखटाचं। आणि मी आता इथे मुगाच्या डाळीचं पीठ वापरत आहे। तुम्ही डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता। इथे मी मुगाच्या डाळीचं पीठ वापरलेलं आहे। हे पण यात छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामुळेच आपली भाजी इथे छान लागणार आहे। तर तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा। आता मी याच्यामध्ये चिरलेला जो पालक होता तो मी यामध्ये घातलेला आहे आणि हा सुद्धा आता मी व्यवस्थित छान परतून घेणार आहे। पालकामध्ये पाणी असतं, म्हणजे पालेभाज्यांमध्येच पाणी असतं, तर ते आपसूक जसं आपण फोडणीमध्ये परतून घेतो त्यावेळी त्याला पाणी सुटायला लागतं। अशा प्रकारे मी पालक आता व्यवस्थित परतून घेत आहे। छान असा त्यात मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण। अशी भाजी एकदा नक्की करून पहा। मुलंसुद्धा नक्की आवडीने खातील। पालक शक्यतो आवडत नाही लहान मुलांना, तर आपण नक्की अशा प्रकारे भाजी करून बघा। आणि मी आता इथे मीठसुद्धा घातलेलं आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर मीठ घालायचं आहे। लगेच मीठ घालायचं नाही, एक थोड्या वेळानंतर थोडीशी भाजी आपण परतली की मग नंतर मीठ घालायचं। त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की ते मीठ किती लागणार आहे। आणि मी आता थोडंसं झाकण ठेवून आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत। एक 5 मिनटं आपण ही भाजी वाफवून घ्यायची आहे। तुम्ही पाहताय भाजीला पाणी सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपली इथे भाजी तयार आहे। अशी भाजी नक्की करून पहा। मुलं नक्की आवडीने खातील आणि ह्याला वेळसुद्धा जास्त लागत नाही। खूप छान ही भाजी लागते। जसं मी सांगितलं तुम्ही 2 ऐवजी 4 पोळ्या नक्की खाल। तर नक्कीच तुम्ही ही भाजी करून पहा आणि मला सांगा की कशी वाटली ही भाजी आणि त्याचप्रमाणे मला कमेंटसुद्धा करा, लाईकही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।